नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचा संपूर्ण जीवन परिचय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। राघवेंद्र कडकोळ हे मराठी अभिनेते होते। यांनी मराठी चित्रपटांमधून, नाटकांमधून तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांमधून अभिनय केला आहे। शांत स्वभाव, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन, कलेवर गाढ श्रद्धा, नैसर्गिक अभिनय अशा अनेक गोष्टींमुळे राघवेंद्र उर्फ अण्णा स्मरणात राहतील। राघवेंद्र कडकोळ यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला असून झपाटलेला या चित्रपटातील मांत्रिकाची त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती। 2 दशकांपूर्वी रिलीज झालेल्या झपाटलेला या सिनेमाचा उल्लेख निघाला की सर्वप्रथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला ओम फट स्वाहा हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार। लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह राघवेंद्र कडकोळ यांची महत्त्वाची भूमिका चित्रपटात होती। राघवेंद्र कडकोळ यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा वठवली होती। झपाटलेला या चित्रपटाच्या सिक्वेल मध्येही राघवेंद्र कडकोळ झळकले होते। राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवलकर सारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले। अश्रूंची झाली फुले या नाटकात त्यांनी साकारलेली धर्माप्पा ची भूमिका इतकी हुबेहूब होती की खुद्द नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी देखील गौरव उद्गार काढले होते। मला अभिप्रेत असलेला धर्माप्पा तो हाच। 9वी शिकत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण झपाटल्यासारखे वाचले, त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होऊ लागला। याच दरम्यान त्यांनी आपले शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला। नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या। भारतीय INS विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आले। तेथील समुद्र बोटी पाहून ते अगदी भारावून गेले। शेवटी आपण जे ठरवले ते प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद त्यांना होत होता। परंतु त्या टीम मधून राघवेंद्र यांना बाजूला काढून पुन्हा मेडिकल टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आले। या अगोदरच सगळे मेडिकल टेस्ट पास करूनच त्यांना तिथे पाठवण्यात आले असताना पुन्हा ही टेस्ट कशासाठी असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत बसला। रिपोर्टमध्ये त्यांच्या एका कानात दोष असल्याचे कारण सांगून त्यांना घरी पाठवण्यात आले होते। राघवेंद्र कडकोळ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे नटवर्य केशवराव दाते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते। झपाटलेल्या या गाजलेल्या चित्रपटात बाबा चमत्कार ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी वयाच्या 83व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता। पुण्यात त्यांचे निधन झाले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे। मराठी चित्रपट सृष्टीवर अभिनयाची आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताला आमच्या चॅनलचा सलाम आहे।